नमस्कार. आपल्याकडं तयार झालेल्या म्हणी अथवा वाक्यप्रचार हे उगीच्या उगीच तयार होत नाहीत. त्याला काहीतरी कारण असतं. अशीच एक म्हण आपल्याकडं रूढ आहे आणि ती म्हण म्हणजे चालना कुठं बडविले भट. आता ही म्हण तयार का झाली असावी असा प्रश्न पडतो. कुठेच चालत नसेल तर भटांना बडवण्याची एक नवी पद्धत त्या काळापासून रूढ होती का ज्या काळात म्हण अस्तित्वात आली? अर्थात ही म्हण कधी तयार झाली? जुन्या काळापासून आहे की आधुनिक आहे? मला वाटतं ही म्हण जराशी आधुनिक असावी. भटांनाच बडवायचा शौक का असतो? भटच का बडवली जातात याचं कारण आहे तिथून रिस्पॉन्ड लवकर मिळत नाही. म्हणजे जी प्रतिक्रिया असायला हवी ना, ती प्रतिक्रिया लवकर मिळत नाही, म्हणून कदाचित तिथे बडवण्याची पद्धत सुरू झाली असावी. आता हे बडवणं काय आहे? कुठे प्रत्यक्ष मारणं आहे, शब्दानं आहे, सामाजिक चव्हाट्यावर आहे, कुठे आहे? तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हे बडवणं केलं जात असतं. आजकालच्या नव्या जगात तर हे फार उत्तम पद्धतीनं काम चालू आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि चालना कुठं बडविले भट याच विषयावर सध्याच्या राजकीय परिक्षेत्रामध्ये तपासून बघण्यासाठी आणि जे समजलं आहे ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलेलो आहे. मुद्दाम कुलकर्णी या नावावर जोर दिला आहे कारण हे सांगताना पुन्हा परत तुम्ही कुलकर्णी आहातच म्हणून सांगताय असा आरोप होऊ शकतो. अर्थात त्या आरोपाचंही स्वागत, कारण शेवटी म्हणच आहे चालना कुठं बडविले भट. हा विषय का घेऊन यावा वाटला हा सगळ्यात मोठा प्रश्न. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, मी उद्धव ठाकरेंनी हा शब्दप्रयोग वापरत नाही आहे, उद्धव ठाकरेंनी काय बोलावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संवैधानिक जबाबदारी घेऊन कोणत्याही लोकव्यक्तीविषयी ममत्व अथवा राग न बाळगण्याची शपथ घेतलेली असताना, म्हणजे कोणत्याही समुदायाविषयी राग अथवा ममत्व न बाळगता समान विचारधारा, समान बाबतीत विचार करण्याची शपथ घेतलेली असताना सुद्धा आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं विधान करून शेंडी आणि जानवं धारण करणाऱ्या जातीला म्हणजे ब्राह्मणांना जाणीवपूर्वक लक्ष केलं. बरं, मंत्रिमंडळातले उद्धव ठाकरे हे एकमेव होते का? नाही. याआधी ऊर्जा मंत्र्यांनी म्हणजे नितीन राऊतांनी नागपूरमध्ये हे विदेशातून आलेले बामणं आम्हाला शिकवणार का अशा स्वरूपाचं विधान केलेलं होतं. ऊर्जा मंत्र्यांनीही राग अथवा ममत्व न बाळगता काम करण्याची शपथ घेतलेली होती. बरं, या दोन्हीही विधानांना अनेक दिवस लोटलेले असताना आता परत या शिळ्या कडीला ऊत का आणावा वाटतोय? तर एक विधान परिषद सदस्य म्हणजे कायदे मंडळातील वरिष्ठ सभागृह, जिथे कनिष्ठ सभागृहापेक्षा अभ्यासू अनुभवी लोक असतात असं गृहीत धरलेलं आहे, त्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या मिटकरी यांनी, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आहे आणि ते ट्विट आहे हा शेंडी बॉम्ब आहे. जो लेटर बॉम्बचा प्रकार घडला आहे त्याला शेंडी बॉम्ब असं म्हटलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची जात काढून त्याला शेंडी बॉम्ब म्हणत हे ब्राह्मणी षडयंत्र असल्याचं दाखवण्याचा अमोल मिटकरींचा प्रयत्न आहे. अमोल मिटकरी आमदार होण्याच्या आधी बरंच काही बोलत होते, बरंच त्यांची विधानं गाजलेली आहेत, त्यावर मला फारसं जायचं नाही आहे. पण एका विधान परिषद सदस्यानं एका विशिष्ट जातीला लक्ष करत अशा स्वरूपाचं ट्विट करणं हेच मुळात गैर आहे. क्षणाक्षणाला आजकाल ब्राह्मण जात काढत, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अधिक 2014 पासून आत्तापर्यंत जास्तीत जास्त वेळा ब्राह्मण जातीला लक्ष करण्यात आलेलं आहे. बरं, हे लक्ष करताना ज्या ज्या उपाध्या देण्यात आलेल्या आहेत त्या कृष्णाजी भास्कराची औलाद, म्हणजे कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील होता. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं त्याचं पूर्ण नाव होतं. कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील होता. कुलकर्णी अफजल खानाचा वकील होता, म्हणून सगळेच कुलकर्णी स्वराज्य घातकी असतात असाही निष्कर्ष काढून टाकला गेला. पुढे त्यानंतर विषय आला, म्हणजे ही सिरियल मागातली अमोल कोले जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्या सिरियलमध्ये केलेली होती. त्या सिरियलमध्ये अनाजी पंतांचं एक कॅरेक्टर आलं
हे अनाजी पंत हे देखील ब्राह्मण होते, म्हणून ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना विरोध केला असं सांगितलं गेलं. आणि त्यावरून यच्चयावत ब्राह्मणात छत्रपतीच्या घरामध्ये भांडण लावणारा अनाजी पंत अशी त्याची प्रतिमा रंगवल्या गेली. बऱ्याच वेळेला ती उपाधी पत्रकार म्हणून आम्हालाही लावण्यात आलेली आहे. अनाजी पंत म्हणजे छत्रपतींच्या घरात भांडण लावणारा स्वराज्यघातकी माणूस, कुटील कारस्थानी अशी प्रतिमा रंगवली गेली. मुळात अनाजी पंत हे छत्रपतींचे नौकर होते. तेवढंच काय, अगदी शरद पवारांनी सुद्धा जेव्हा उदयनराजेंना किंवा छत्रपती संभाजींना राज्यसभेची खासदारकी बहाल केली गेली, त्यावेळेला आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागलेत असं विधान शरद पवारांनी केलं होतं, जे दीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री होते, जे दीर्घकाळ केंद्रात मंत्री होते आणि आता या सरकारचे तारणहार आहेत. त्यांनी सुद्धा पेशव्यांनी छत्रपतींना नियुक्त पहिल्यांदाच केल्याचं बघतोय असं विधान करून पुन्हा जात काढण्याचा प्रयत्न केला होता. जात काढणं हा प्रकार खूप सोपा आहे. मुळात जिथून रिवॉर्ड होणार नाही, जिथून प्रतिक्रिया येणार नाही, अशा अल्पसंख्याक समुदायावरती वार करणं खूप सोपं आहे. म्हणजे पवारांनी फक्त ब्राह्मणांचीच जात काढली असं नाही आहे, त्यांनी राजू शेट्टींची पण जात काढलेली होती. तेही प्रकरण मधल्या काळात गाजलं, थांबलं. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत खैरेंची पण जात काढली होती. 2019च्या निवडणुकीच्या आधी अत्यंत अल्पसंख्याक बुरुड समाजातला असून सुद्धा चंद्रकांत खैरे औरंगाबादचे 4 वेळेला खासदार झाले असं विधान पवारांनी करून 19च्या निवडणुकीत खैरेंच्या पराभवाचं सुतोवाच करून ठेवलं होतं. आम्ही त्यावेळेलाही म्हटलं होतं की खैरे पराभूत होणार, कारण पवारांनी जातीची जाणीव करून दिलेली आहे. मग खैरेंची जात काय, शेट्टींची जात काय, फडणवीसांची जात काय? जेव्हा मुद्द्यावर प्रश्न सुटत नाही, जेव्हा मुद्द्यावर उत्तर देता येत नाही, तेव्हा माणूस जातीचा आधार घेत असतो. असाच जातीचा आधार राजकारणाच्या मध्ये घेतला जाऊ लागला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकारवर आरोप करण्यात अग्रभागी असल्यामुळं देवेंद्र फडणवीसांची जात शोधून त्यांच्यावरती आघात केला जाऊ लागला आहे. असो, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत तुम्हाला जे करायचं आहे ते करा. ते तुमचे राजकीय विरोधक आहेत. मी राजकीय शत्रू हा शब्द देखील वापरतो. ते तुमचे राजकीय शत्रू आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर, त्यांच्या राजकीय जीवनावर काय चिखलपेक करायची ती तुम्ही करावी. त्यांना विरोध करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. पण देवेंद्र फडणवीस ज्या जातीला बिलॉंग करतात, ज्या जातीचे ते आहेत, त्या जातीला मात्र तुम्ही नाहक लक्ष करत आहात, हे देखील स्पष्टपणे समोर येत आहे. राजकारणात जेव्हा चर्चेत, मुद्द्यात किंवा वादांमध्ये यश मिळत नाही असं वाटू लागतं, तेव्हा त्या व्यक्तीची जात जाणीवपूर्वक काढली जाते आणि ती जात रिबॉन्ड करत नाही. आणि मुख्य म्हणजे एकसंघ आली तरी एका मोठ्या वोट बँकवर परिणाम करू शकत नाही, यासाठीचे सगळे उद्योग चाललेले असतात. महाराष्ट्रात पेशवाईचा उल्लेख देखील असाच केला जातो. म्हणजे हे पेशवे आहेत, हे पेशवाई आलेली आहे, हे सगळं पेशव्यांचं काम चाललंय असंही म्हटलं जातं. पण पेशवाई काय होती? पेशवाई हे पेशव्यांचं राज्य नव्हतं. पेशवे छत्रपतींच्या वतीनं राज्य करत होते आणि राजमुद्रा, मुद्रा, चलन हे सगळं छत्रपतींचंच महाराष्ट्रात चालू होतं. त्यामुळं पेशवाई ही फक्त कार्यपद्धतीतला बदल होता. उलट ते छत्रपतींचं महाराष्ट्रातलं मराठा राज्य होतं, हे विसरून चालणार नाही. तरीही जाणीवपूर्वक पेशवाईचा उल्लेख केला जातो. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा एकमेव माणूस खानाच्या दरबारात नोकरीला होता, त्याचं एवढं उदात्तीकरण केलं जातं की जणू काही छत्रपतींच्या दरबारात ब्राह्मण नोकरीला नव्हतेच असंही चित्र निर्माण केलं जातं. इतिहासात जे काय असायचं ते असेल. इतिहासाच्या गोष्टीत फारसं पडायचं नाही आहे, कारण इतिहासामध्ये तसं बघायला गेलं तर मग वाद आणि चर्चा खूप होऊ लागते. पण वर्तमानात देखील अशा स्वरूपाची कृती मोठ्या प्रमाणावर होते आहे. ज्यांनी संवैधानिकदृष्ट्या शपथ घेतली आहे अशीच माणसं जातीवर बोलू लागतात. राजकारणापुरतं ठीक हो. नुकतीच औरंगाबादमध्ये एक घटना घडली. त्या वाल्मीमध्ये काम करणारं एक मेंदळे नावाचे गृहस्थ वृद्धापकाळ निवृत्तीनंतर आपल्या पदमपुरातल्या घरी राहू लागले. पदमपुरातल्या घरी दोघंच लेकरं सगळे विदेशात निघून गेलेले. एके दिवशी ते मरून पडले.
कधी मेले कळालं नाही, शेजाऱ्यांनी बघितलं नाही, आजूबाजूच्या माणसांना कळलं नाही. कदाचित वृद्धापकाळामुळं, कोरोनामुळं एकांगी आयुष्य जगत असतील, ते विलगीकरणातलं आयुष्य जगत असतील, किंवा शेजाऱ्यांशी संबंधही उत्तम नसतील. जे काय असायचं ते असेल, त्याविषयी आपल्याला जायचं नाही. वर्तमानपत्रातून बातम्या आल्या, मेलवर, आपल्या वेब मीडियावर बातम्या आल्या की एक दाम्पत्य घरात मरून पडलंय, मेंदळे नावाचं दाम्पत्य, दोघंही नवरा बायको मेले बिचारे. त्याच्या खालच्या प्रतिक्रिया फार भयंकर होत्या, आणि त्या प्रतिक्रिया होत्या, ही बामणं अशीच सडून मेली पाहिजेत. किती टोकाचा विषारी प्रचार आपण भरतो, किती टोकांचा जातीय विचार आपण भरतो. त्या प्रतिक्रिया बघितल्या की त्या मरणापेक्षा, म्हणजे मरणाच्या बातमीनं जी मनाला बधिरता किंवा सुन्नता येते, की 4-4 दिवस, 8-8 दिवस एखादा माणूस आपल्या घरात मरून पडतो आणि कळतही नाही, अशी स्थिती जेव्हा याचा विचार करायला येतो, तेव्हा खालची प्रतिक्रिया वाचतो, आणि ही बामणं अशीच मेली पाहिजेत, सडून कुजून. अशा स्वरूपाच्या आतल्या विखारी भावनाच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर आपण खरंच लोकशाहीच्या, संविधानानं चालणाऱ्या, सर्वांना समान संधी देणाऱ्या देशामध्ये राहतोय का, हाही प्रश्न पडतो. बरं, ज्या माणसांच्या जातीच्या आधारावर ज्यांनी भाष्य करायला नको असं वाटतं, म्हणजे ज्यांनी पेशव्यांनी छत्रपतींना नियुक्त केलं असं म्हटलं, त्यांची पार्श्वभूमी तपासली तर आपल्याला काय सापडते? त्यांची नातेसंबंध कुठे आहेत? त्यांचे सोयरसंबंध कुठे आहेत? ब्राह्मणांच्या घरात. याचा अर्थ काय होतो की तुमचे सोयरसंबंध ब्राह्मणांच्या घरात होऊ शकतात, पण म्हणजे मला स्पष्टपणे सांगतो, सुप्रिया सुळे या कुठल्या घरात आहेत? त्यांचे सोयरसंबंध होऊ शकतात, सोयरसंबंध करताना चालतात, आणि राजकारणात मात्र हा विशिष्ट समुदाय, ब्राह्मण समुदाय समोर आला की मग मात्र त्याच्या जातीची आठवण करून दिली जाते. ती यासाठी की एखाद्याच्या जातीची आठवण करून दिली आणि ती अन्यायकारक होती असं म्हटलं की दुसरा एक समुदाय घट्टपणे, भक्कमपणे एकसंघ होण्यास मदत होऊ लागते. म्हणूनच राजकारणात ही नवी रीत आलेली आहे, चाल ना कुठं बडविले भट.